नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण अशा एका महत्त्वाच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची ठरणार आहे। एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला दिसतोय आणि त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेत। नेमके पैसे खात्यात कधी येणार आणि काहींना हा हप्ता मिळणारच नाही असं का घडतंय, यामागचं खरं कारण काय असू शकतं, हे सगळं आपण अगदी सोप्या आणि स्पष्ट शब्दात समजून घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की या महिन्यात तुम्हाला हप्ता मिळणार की नाही, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढची प्रत्येक माहिती तुमच्यासाठी उपयोगाची ठरू शकते। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असाल तर एक छोटीशी विनंती, अशाच महत्त्वाच्या अपडेट्स वेळेवर मिळाव्यात म्हणून चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। पुढे सुद्धा अशाच निर्णयांची माहिती आपण तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत राहणार आहोत। चला तर मग आता पुढे सविस्तर समजून घेऊया, कारण ही माहिती प्रत्येक लाभार्थ्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासोबतच दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून जे काही नवे निर्णय घेतले जातात त्याबद्दलची अचूक माहिती आपण इथेच पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सुरू ठेवा, कारण एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आता स्पष्ट होऊ लागल्या आहेत। सगळ्यात आधी एक प्रश्न अनेकांना पडतोय, काही लोकांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही असं का सांगितलं जातंय? याचं उत्तर थेट अधिकृत पोर्टलवरून समोर आलेलं दिसतंय। तिथे दिलेल्या सूचनानुसार एक अत्यंत महत्त्वाचं काम वेळेत पूर्ण करणं आवश्यक होतं। आता तुम्हाला प्रश्न पडेल, नेमकं कोणतं काम? तर इथेच मुख्य मुद्दा येतो। लाभार्थ्यांनी 31 मार्चपर्यंत त्यांचं UDID कार्ड आधारशी जोडलेलं असणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। ज्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली त्यांच्यासाठी पुढचा मार्ग सोपा होतो, पण ज्यांच्याकडून ही गोष्ट राहून गेली त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे काही जणांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता दिसत नाही आणि यामागचं कारण हीच एक छोटी पण महत्त्वाची अट ठरते। आता इथे एक अत्यंत महत्त्वाची सूचना समोर येते आणि ती प्रत्येक लाभार्थ्याने समजून घेणं गरजेचं ठरतं, कारण ही गोष्ट थेट तुमच्या हप्त्यावर परिणाम करू शकते। अधिकृत पोर्टलवर स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की जर ठरलेल्या वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली नाही तर दिव्यांग योजनांचा लाभ आणि अनुदान थांबू शकतं, आणि ही सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात आली होती। त्यामुळे तिचं महत्त्व अजून वाढतं। आता इथं फरक स्पष्टपणे दिसतो। ज्यांनी 31 मार्चच्या आत UDID कार्ड आधारशी लिंक केलं त्यांच्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होत नाही। अशा सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता नियमितपणे मिळण्याचा मार्ग मोकळा राहतो। म्हणजेच त्यांना कोणतीही अडचण न येता पैसे थेट खात्यात जमा होण्याची शक्यता जास्त असते। पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर काही लाभार्थी असे आहेत ज्यांच्याकडून ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही आणि इथंच अडथळा निर्माण होतो। ज्यांनी 31 मार्चपर्यंत UDID लिंक केलं नाही त्यांच्यासाठी परिस्थिती थोडी कठीण बनू शकते, कारण अशा प्रकरणांमध्ये हप्ता मिळेल की नाही याबद्दल अनिश्चितता निर्माण होते। त्यामुळे एक छोटं काम वेळेत न झाल्यामुळे संपूर्ण अनुदान थांबण्याची शक्यता तयार होते आणि यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसू शकतो। आता इथं थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली दिसते, कारण अधिकृत सूचनेमध्ये अनुदान थांबवण्याचा उल्लेख करण्यात आला होता। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात प्रश्न उभा राहिला। ज्यांनी वेळेत लिंकिंग पूर्ण केलं त्यांच्यासाठी चित्र स्पष्ट दिसतं, पण ज्यांच्याकडून ही प्रक्रिया राहून गेली त्यांच्या बाबतीत नेमकं काय होणार याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे। पैसे मिळणार की हप्ता पूर्णपणे थांबणार, हा प्रश्न सध्या अनेकांना पडलेला आहे। यामुळे पुढचा निर्णय काय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं दिसतं। आता थोडं पुढे जाऊन एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दलची सध्याची स्थिती पाहूया, कारण इथेच खरी अपडेट समजते। सध्या पोर्टलवर कोणताही अधिकृत मेसेज, नोटीस किंवा अपडेट दिसत नाही, म्हणजेच हप्ता वितरणाबद्दल अजून कोणतीही अंतिम घोषणा झालेली नाही। त्याचबरोबर सामाजिक न्याय विभाग आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून सुद्धा अद्याप कोणताही शासन निर्णय जाहीर झालेला नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निधीही मंजूर झाल्याची माहिती पुढे आलेली नाही। प्रत्यक्षात हप्ता वाटप सुरू होण्यासाठी सगळ्यात आधी निधी मंजुरी आवश्यक ठरते, त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू केली जाते। त्यामुळे सध्या सगळं काही त्या पहिल्या टप्प्यावर अडकलेलं दिसतं। आता इथे एक नवीन घडामोडसुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे। काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली। अशा बदलांचा परिणाम निर्णय प्रक्रियेवर होऊ शकतो। त्यामुळे पुढील अपडेट कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता इथे एक वेगळीच गोष्ट समोर येते, ती समजून घेणं सुद्धा गरजेचं ठरतं, कारण सध्या विभागांमध्ये झालेले बदल पुढच्या हप्त्याच्या तारखांवर परिणाम करू शकतात। काही वेळा असं पाहायला मिळतं की सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांना एका वेगळ्या दिवशी पैसे दिले जातात। जर दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून निधी वेगळा मंजूर होऊन त्या लाभार्थ्यांना दुसऱ्या तारखेला रक्कम मिळते, त्यामुळे प्रश्न असा उभा राहतो, यावेळी सगळ्यांना एकाच दिवशी पैसे मिळणार की पुन्हा वेगवेगळ्या तारखांना हप्ता जमा होणार?
हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो, कारण यावर हजारो लाभार्थ्यांची वाट पाहणं अवलंबून असतं. थोडासा 1-2 दिवसाचा उशीर झाला तर तो समजून घेता येतो, पण सध्याची परिस्थिती पाहिली तर अनेकांना महिन्याच्या 20 ते 25 तारखेपर्यंत थांबावं लागतं. आणि ही गोष्ट अनेकांसाठी अडचणीची ठरते, कारण ही योजना फक्त एक आर्थिक मदत नसून अनेक कुटुंबांसाठी ती जगण्याचा आधार बनलेली आहे. इतर योजना देखील महत्त्वाच्या असतात, यात शंका नाही. पण जर तुलना केली तर संजय गांधी निराधार योजना ही गरजूंना थेट आधार देणारी असल्यामुळे तिचं महत्त्व अधिक जाणवतं. त्यामुळे या योजनेतील हप्ता वेळेवर मिळणं ही केवळ अपेक्षा नसून अनेकांसाठी गरज बनलेली दिसते. खरं पाहिलं तर या योजनेचं महत्त्व तिच्या नावातच स्पष्टपणे दिसतं. निराधार हा शब्दच खूप काही सांगून जातो. ज्यांच्याकडे कोणताही आधार नाही अशा लोकांसाठी ही योजना उभी आहे आणि म्हणूनच या योजनेचं वजन इतरांपेक्षा वेगळं जाणवतं. अशा लाभार्थ्यांसाठी प्रत्येक महिन्याला मिळणारी ही रक्कम म्हणजे फक्त पैसे नसतात, ती त्यांच्या जगण्याची एक गरज बनलेली असते. त्यामुळे हप्ता वेळेवर मिळणं ही केवळ अपेक्षा नसून ती अत्यावश्यक गोष्ट ठरते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मदत सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं ठरतं. आता सध्याची स्थिती पाहिली तर एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल अजूनही पोर्टलवर कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही. म्हणजेच अंतिम अपडेट येणं बाकी आहे आणि सगळेच त्याची वाट बघत आहेत. पण जसं काही नवीन नोटिफिकेशन किंवा अधिकृत माहिती समोर येईल तसं ती तुम्हाला लगेच कळवल्या जाईल. त्यामुळे जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट्स वेळेवर मिळवत राहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.